व मग आमच्या भाऊबंदीतला मेला, आमच्या घरी पानच टाकायला चालत नाही, अगदी चूक आहे. हा मेलेला रस्त्यानं चालू असते आणि आपल्याला ज्याचे पानं टाकायचे ते खाली येतात आणि आपण त्यांचे पानं नाही टाकले तर ते रुष्ट होतात. म्हणून भाऊबंदीतला मरो, सगळा मरो, घरातला मरो, पण घरातला मेला आता आपल्या तर 12 महिन्याचे 12 पानं, एक अक्षय तृतीया, मकर संक्रांती, दुर्गा अष्टमी आणि सर्व पितरामावस्या, 12 आणि 4 एका वर्षामध्ये 16 पानं पडायला पाहिजेत गेलेल्या माणसाचे. आणि जर आपल्याला आपल्या अगोदरल्या लोकांचे पानं टाकायचे असतील त्यांचे सुद्धा 4 वेळा पानं टाकावे लागतात. हे तर 4 वेळा टाकावेच लागतात. पण अधिक महिना आला असेल तो अधिक महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला आपल्या पूर्वजांचे पानं टाका, कारण ते लोक खाली येतात आणि ते खाली आले आपण जर त्यांची सेवा केली नाही तर मग आपल्याला पितृदोष लागतो. 1 वर्ष लागते जायले, 16 मुक्कामं लागतात आणि जे आपण ताट वाढू तेच त्याला खायला मिळते. तर आता रस्त्यानं लागणारे 16 मुक्कामं म्हणजे जाम्यपूर, शौरपूर, नरेंद्रभुवन, गंधर्वनगर, शेडग्रामनगर, क्रूरपूर, कौच्यपूर, विचित्रभुवन, ब्रह्मादपूर, दुःखदनगर, नानाग्रंथपूर, सुतप्तभुवन, रौद्रपूर, सीताढ्यभुवन, धर्मभुवन, जाम्यपूर असे 16 मुक्कामं लागतात. म्हणून आपल्याला वर्षात 16 पानं पडायला पाहिजे. आता त्या ठिकाणी तो आनंदानं जेवतो. रस्त्यानं हा चालतो, कोणाचाही आत्मा असो, बाईचा असो, माणसाचा असो, आत्मा चालतो. पण हा काही सरळ चालत नाही. कारण आपल्याकडे कितीही संपत्ती असली आपण दान करू, कोणाला पैसे देऊ, कोणाला कपडे देऊ, कोणाला जीव घालू, पण आपण आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण दान करत नाही. रस्त्यानं चाललो, प्रेताच्या पायात तर कोणी जोडा देतच नाही. मग याच्या पायात नसते चप्पल, हा काही रस्त्यानं सरळ चालत नाही, हा चालतो वानरासारखा. कारण यमपुरीचा रस्ता काय सवा नाही, काय काटे आहेत, गोटे आहेत, खडे आहेत. आता याला सवय नसते, हा उड्या मारत मारत चालतो. म्हणून जीवनामध्ये तो विचार करतो, अरे रे देवा, ज्याच्यामुळे शरीर स्वच्छ होतं तेही केलं नाही, कधी तपही केलं नाही, कधी देवाचं नामस्मरण केलं नाही आणि ज्याच्यामुळे माझी निंदा होईल असेच कर्म करत राहिलो. धर्मशास्त्र कधी शिकलो नाही, कधी ऐकलं नाही, घर दार बायको पोरं यातच जीवन गमावलं. पैसा आणि पैसा जमा करत राहिलो. धिक्कार असो माझ्या जीवनाला, खूप दुःख होते पण मग पुढे काही उपयोग नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आपल्यासाठी आपण काही करू शकतो. मी कुठं दान दिलं नाही, कुठं तीर्थाला गेलो नाही, एवढंच नाही